कौलापूर येथील तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. तिघा हल्लेखोर तरुणांपैकी एका अल्पवयीनला संतप्त ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू ओढावला. सांगली ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांपैकी 9 जणांना ताब्यात घेतलंय. या घडामोडींमुळे कौलापुरात मंगळवारी दिवसभर तणावाचं वातावरण होतं. संकेत उर्फ शुभम चनप्पा नरळे वय वर्ष 17 असे ग्रामस्थांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित ग्रामस्थ आरोपी असे महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्प्या मोनप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, संतोष उर्फ बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील या सर्व संशयितांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. संकेत यास मारहाण करणारे अद्यापी 5 ते 6 जण पसार आहेत. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.